सर्वप्रथम सगळ्यांना मनापासून नमस्कार. शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना सकाळचं गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर आज आपल्या ब्लॉगला सुरुवात होती आपल्या शेतामधून. खूप दिवसापासून आता ब्लॉग आलाच नव्हता. पर्सनल रिजन होतं मित्रांनो, समजून घ्या तुम्हीसुद्धा. मधल्या काळात खूप काही घडामोडी होऊन गेल्या, त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला जमला नव्हता. तर आज आपल्या फायनली ब्लॉगला सुरुवात झाली आपल्या शेतामधून. मित्रांनो बघा, आता ही ऊस आहे आपला नवा लावलेला. ह्यो उगत होता त्या टायमाला आपण मला वाटतं ब्लॉग बनवला होता. आणि आता बघा हा ऊस पूर्ण किती मोठाला दिसू लागला आहे. इकडे पाठीमागं आपला गहू आहे मित्रांनो, आणि त्याच्या वरलाकडे चला आता तुम्हाला दाखवणार आहे की तुटून गेलेलं ऊस. त्याच्यात ते ट्रॅक्टरचं काय म्हणते त्याला, ते लोचकं रान फोडण्यासाठी वापरते ते मारून घेतलं आणि पाणी सोडले. आता सगळीकडे मस्त वल्लं वल्लं करून टाकले आणि सकाळचं वातावरण बघू शकताय, अगदीच मस्तपैकी असं झालेलं आहे. तिकडून सूर्यनारायण बाप्पा उगवलेले आहेत. आणि आज मी हळूहळू पूर्ण दिवसभराचं रुटीन आमचं कसं असतं ते तुम्हाला दाखवणार आहे. आमच्या बघा कॅनलला सुद्धा पाणी आले, तर आपण आता कॅनलकडे सुद्धा जाणार आहेत. आपण कॅनलवरचं पाणी विहिरीमध्ये आणलेलं आहे आणि इकडं वावराकडे सुद्धा आणलेलं आहे. तर आज मी सगळंच काही तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर असेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा मित्रांनो. आणि बघा गहू कसं काय दिसतोय. तर आपला गहू खूपच लेट झाला होता मित्रांनो पेरण्यासाठी, पण तरीसुद्धा आता थंडी कमी झाली, पण सध्या तरी त्याच्यावर कुठला परिणाम नाही, कारण पाणी भरपूर असल्यामुळं त्याला काही वाटत नाही. आता मस्त की त्याला ओंब्या लागल्यात. आणखीन परिपक्व असं व्हायला त्याला बरेच दिवस बाकी आहेत मित्रांनो. तरी साधारण आता कदाचित 2 महिने लागणार आहेत. आणि हे बघा मधल्या काळात ब्लॉग नाही आला, पण ऊस तुटून गेला मित्रांनो. आणि आपल्याला ह्या रानामध्ये एकरी 70 टनाचं ॲव्हरेज मिळालेलं आहे मित्रांनो. सरासरीच्या हिशोबानं 70 टनाचं ॲव्हरेज आपल्याला मिळालेलं आहे. बघा मस्तपैकी ऊस तुटून गेला. यात ते त्या ट्रॅक्टरचं लोचकं हाणून घेतलं होतं अशा पद्धतीनं, आणि पाणी सोडून कसं ओलं केलं बघा. आणि त्यालासुद्धा आता पुढच्या पिकासाठी म्हणजे खोडव्यासाठी फुटवे निघायला लागले त्याचेसुद्धा. बघा हिरवं हिरवं दिसतंय कुठं कुठं. तर अशा प्रकारे मित्रांनो हे डेली रुटीन होतं. आणि काही पर्सनल रिझनमुळं नव्हता ब्लॉग बनवायला जमला, तर असू द्या, आता काही अडचणी चालायच्याच असतात. तर मित्रांनो तुमचा असा सपोर्ट कायम राहू द्या. चला आता आपण इथून जाणार आहेत कॅनलवरती. तुम्हाला दाखवतो आमच्या कॅनलला पाणी कसं काय चाललेलं आहे आणि आपण मोटर कुठे फिट केलेली. तर चला आता जाऊन भेटू कॅनलवर डायरेक्टली. हे बघा आता दुपारचे वाजले 2 आणि आत्ताशी आले बघा कॅनलवरून. तुम्हाला सकाळी म्हणलं होतं मी, आपण कॅनलचं पाणी आज विहीर टाकलेलं आहे. हे बघा आमचा हा कॅनल आहे, सगळ्या काट्या झाल्यात चौकडी. अशी मोटर बसवलेली कॅनलवर बघू शकता. इथे स्टार्टरमध्ये काय आहे, याला मित्रांनो असा ऑटो बसवलेला आहे, त्याच्यामुळे इकडे यायची गरज पडतच नाही. बघा कसं आमचा कॅनल आहे मस्तपैकी. आणि आम्हाला जायकवाडीचं पाणी मित्रांनो, नाथसागर. हे बघा असा कॅनल आलेला आहे. पलीकडनं वाट आहे, अलीकडून शेजारीचं शेत आहे दुसऱ्याचं. आणि आम्हाला हे जायकवाडीचं पाणी आलेलं आहे मित्रांनो. या पाण्यामुळं आमच्याकडं परिसर सदोनीत हिरवा असतो. आणि विहिरीच्या पाण्यामुळं आम्हाला वैयक्तिक कॅनलला जास्त यायची गरज पडत नाही. पण थोडंफार आम्ही येत असतो इकडे, थोडंफार कमी जास्त पडलं तर. चला मित्रांनो, आजचा खूप दिवसानंतर आलेला हा छोटासा ब्लॉग आज आपण इथंच थांबवणार आहेत. सगळ्यांना पुन्हा शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आणि सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.